नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूबला स्वागत आहे। तर देशावर पेन्शन संकट वाढणार, मीडिया रिपोर्ट काय सांगतोय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता देशावर कशा पद्धतीने पेन्शन संकट वाढणार आहे व मीडिया रिपोर्ट काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, देशावर पेन्शन संकट वाढणार, मीडिया रिपोर्ट। बघा, पेन्शन क्रिजेस विल इन्क्रीज इन द कंट्री, मीडिया रिपोर्ट। बघा काय सांगतोय अपडेट, देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टने केला आहे। याबाबतच ठळक मुद्दे हे पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत। बघा, भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो। तर पुढील 30 वर्षांच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे। यामुळे देशांवर पेन्शन संकट ओढावणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टने केला आहे। याबाबत सरकारच्या OCEDच्या पेन्शन कायदा 2025 मध्ये नमूद करण्यात आले आहे। कारण सध्या देशातील कामगारांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण हे 12.2% तर पुढे सन 2054 पर्यंत हे प्रमाणे 27.1% पर्यंत पोहोचणार आहे। यामुळे निवृत्तीचे प्रमाण वाढणार आहे, परिणामी पेन्शनधारकांची संख्या वाढणार आहे। निवृत्तीनंतर पेन्शनधारकांचे सरासरी आयुर्मान हे 17 वर्ष आहे आणि यामुळे पेन्शनधारकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे। बघा, निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी 21,000 रुपये पेन्शन मिळते। तर नवीन पेन्शन प्रणालीनुसार सदर पेन्शननुसार किमान 10,000 रुपये पेन्शन मिळते। तर श्रावण बाळ योजना वयोवृद्ध नागरिकांना देखील किमान प्रतिमाहा 1,500 रुपये पेन्शन दिली जाते। सन 2054 पर्यंत वयोवृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने पेन्शनधारकांची संख्या ही सर्वाधिक होणार आहे। ही आकडेवारी जरी सत्य असली तरी काही संकटाची बाब नाही, कारण नवीन पेन्शन प्रणालीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दरमहा योगदानावर पेन्शन या ठिकाणी दिली जाते। यामुळे याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर होणार नाही। या पेन्शनधारकांमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटाचा मीडिया रिपोर्टने केलेला दावा यामध्ये काही तथ्य नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने हा जो देशावर पेन्शनचा संकट जो वाढणार आहे व मीडिया रिपोर्टनुसार काय अपडेट आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।